नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत या वर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची काही विशेष स्वामी सेवा. तर या वर्षी 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 बुधवार रोजी आलेली आहे. तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची काही विशेष स्वामी सेवा करायची आहे. ती 21 दिवसांची स्वामी सेवा असणार आहे. तर आपल्याला या वर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त जी सेवा करायची आहे ती 9 जुलै पासूनच सुरुवात करायची आहे. तर 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत ही 21 दिवसाची स्वामी सेवा असणार आहे. तर ती अशी 21 दिवसाची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, या 21 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची, त्याची सुरुवात कशी करायची, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आज देणार आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण माहिती म्हणजे तुम्हाला व्हिडिओतील संपूर्ण माहिती कळेल. तर स्किप न करता व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फक्त एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनाला दिशा दाखवणाऱ्या, तसेच आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि आपल्याला घडवणाऱ्या गुरुंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आपण खूप उत्साहात साजरी करत असतो. तर स्वामी भक्तांनो, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही वरचे स्थान दिलेले आहे. तर गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण साजरी करत असतो. तर स्वामी भक्तांनो, गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातील आई वडील, मार्गदर्शक, तसेच आपल्याला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती किंवा मग आपल्याला घडवणारी व्यक्ती. आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये गुरुचे स्थान देत असतो. तसेच जे कोणी स्वामी सेवेकरी असतील किंवा स्वामी भक्त असतील, ते आपल्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थांना आपले गुरु मानतात. तर स्वामी समर्थांच्या सेवा मार्गामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. तर गुरुपौर्णिमा आपण स्वामींच्या भक्ती भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामी म्हटले आहेत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ज्यांच्या पाठीवर श्री स्वामी सद्गुरू स्वामी समर्थांचा हात आहे, त्यांना कोणत्याही संकटांना घाबरायची गरज नाहीये. त्यांच्यावर कुठलेही संकट येत नाही आणि संकट आले तरी स्वामी अलगदपणे ते संकट काढून टाकत असतात. तर श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचरणी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांना, गुरुपौर्णिमेनिमित्त जी 21 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे ती अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानली जाते. तर या वर्षी 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला 21 दिवसांची जी काही स्वामी सेवा करायची आहे ती आपण 9 जुलै पासून सुरू करणार आहोत. तर 29 जुलै पर्यंत ही सेवा करणार आहोत. म्हणजे आपल्याला 9 जुलैला स्टार्ट करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसाची जी स्वामी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही ही सेवा जर घरच्या घरी आणि अत्यंत सोप्या पद्धतीने जरी केली आणि मनोभावे जर केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. तर स्वामी भक्तांनो, आपण जी 21 दिवसाची जी स्वामी सेवा आहे ती कशी करायची त्याची सुरुवात करूया. स्वामी भक्तांना, तुम्हाला ही जी गुरुपौर्णिमेनिमित्त जी काही 21 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे, जर तुम्हाला ती केंद्रात करायची असेल तर तुम्ही केंद्रातही करू शकता आणि केंद्रात जाऊन करणं जमत नसेल तर तुम्ही ती घरात सुद्धा करू शकतात. पण जर केंद्रात केली तर ती अतिउत्तम, कारण केंद्रामध्ये स्वामींसमोर बसून सेवा करणं आणि म्हणजे केंद्रातील जी काही शांतता असते, जी काही मनाला शांती वाटते ते वेगळंच असतं. ते वातावरणच वेगळं असतं केंद्रामधलं. तर स्वामी भक्तांना, तुम्ही जर जमत नसेल तर तुम्ही ती घरी करू शकतात. तर स्वामी भक्तांना, तुम्हाला 9 जुलै रोजी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये करणार असाल तर तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून, स्वामींच्या मूर्तीसमोर बसून, म्हणजे घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे, कारण आपल्याला स्वामींसमोर बसून ही सेवा करायची आहे. तर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसून तुम्हाला एक संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये म्हणायचंय, हे स्वामी राया, मी ही जी काही 21 दिवसाची गुरुपौर्णिमेनिमित्त ही जी काही 21 दिवसाची स्वामी सेवा करत आहे ती तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या
आणि असे बोलून तुम्हाला आणि स्वामींना म्हणायचे आहे की तुम्हाला मी माझी जी की मनापासून इच्छा सांगते आहे ती माझी पूर्ण करा आणि आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला संकल्पामध्ये सांगायची आहे, म्हणजे बोलायची आहे. आणि असा मनातील इच्छा सांगून तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींसमोर बसून. तर अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर स्वामी भक्तांना तुम्हाला सेवा सुरू करताना स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा स्वामींच्या फोटो समोर दिवा अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींना 21 दिवस खडी साखर, पेढे किंवा दुधाचा नैवेद्य तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचा आहे. स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्हाला द्यायचा आहे. तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जेव्हा तुम्ही सेवा करणार त्यावेळेस फक्त आपलं जे मन आहे ते शुद्ध ठेवा, स्वच्छ ठेवा. मनात काही येऊ न देता, शंका न येऊ देता तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. तर स्वामी भक्तांनो तुम्ही तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ वापरून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा 108 जप करायचा आहे. तो तुम्हाला 11 वेळेस करायचा आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा जप तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 108 जप असेल तो माळीमध्ये, तो तुम्हाला 11 वेळेस करायचा आहे. एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे, जो की निशंक हो निभय हो रे म्हणा. हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. तारक मंत्रामुळे मनातील भीती दूर होते आणि आपल्यावरील जे काही संकट असते ते दूर होते. तर तारक मंत्र हा खूपच प्रभावी मंत्र आहे. तर स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. तर स्वामी भक्तांना एवढे झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे आहे. म्हणजे तुम्हाला रोज 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत. रोज 21 अध्याय असे तुम्हाला 21 दिवसापर्यंत वाचायचे आहे. 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत तुम्हाला रोज 21 अध्याय वाचायचे आहेत. तर तुमचे 21 अध्याय रोज 21 अध्याय वाचल्यानंतर 21 दिवसात तुमचे 21 पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे होणार आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंसाठी, आपल्या सद्गुरूंसाठी, श्री सद्गुरू स्वामी समर्थांसाठी आपल्याला एवढी सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे. रोज तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे सेवा झाल्यानंतर. तर आरती झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि क्षमा प्रार्थना मागताना तुम्हाला म्हणायची आहे, हे स्वामी राया, मी ही जी काही 21 दिवसाची स्वामी सेवा करत आहे यात माझ्याकडनं काही चुका होत असतील किंवा काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझी सेवा स्वीकारून घ्या. कारण स्वामी आपल्या भक्तांना माफ करत असतात. ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांना ते माफ करत असतात. तर एवढे बोलून तुम्हाला स्वामींची क्षमा प्रार्थना मागायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आपल्या गुरूंसाठी, सद्गुरूंसाठी, परब्रह्म श्री स्वामी समर्थांसाठी इतकी सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, ही सेवा तुम्ही करा. ती तुम्ही 9 जुलै पासूनच सुरुवात करा. आजची आहे तुमची 6 तारीख. तर तुम्हाला अजून 3 दिवस आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी सुरुवात म्हणजे जी काही तयारी असेल ती तुम्ही करून घ्या. आजपासूनच तयारी करा म्हणजे तुम्हाला 9 जुलै पासून ती स्वामी सेवा सुरू करता येईल. तर स्वामी भक्तांनो, एवढी सेवा करा आणि बघा तुम्हाला ही सेवा केल्यानंतर किती प्रसन्न वाटेल. गुरुपौर्णिमेची तुम्हाला जी काही चाहूल लागली आहे ती तुम्हाला आतापासूनच त्याची मनातून हे वाटणार आहे की आपण गुरूंसाठी काहीतरी करत आहोत आणि गुरूंसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्या स्वामी समर्थांसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर स्वामी भक्तांनी ही सेवा करा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना म्हणजे आपल्या भक्तांच्या सेवेचे फळ ते आपल्या भक्तांना देत असतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.